अध्याय 10 श्री सद्गुरु संतवर्य योगी राजे शंकर महाराज समर्थ दिव्य तेजात महाराज दिसत रुद्राक्षाच्या माळा रुळत गळ्यात सर्पराज सळसळत वंदन केले साष्टांग महाराज मजकडे पाहत सर्पराज हिम जाऊ लोकत दोघांच्याही दृष्टीत दिसला आशीर्वाद मज अण्णासाहेब थोरात यांना साईबाबांच्या रूपात महाराज नगरला दर्शन देत धन्यता त्यांना वाटली. महाराजांच्या फोटोसह अण्णा सातपुते नैवेद्य दाखवित जेव्हा नैवेद्याची शिदे चिकटत महाराजांच्या मुखास तेव्हा सातपुते जेवत समाधीनंतरची ही कथा आपण होऊन शिदे चिकटत भाव द्यायचा तो पावे पानसरे समाधी मठात दृष्टांतात महाराज त्यांना म्हणत समाधीजवळ एक विवर असत त्यातून आत येई तो माझ्या डोक्याला समाधीत एक वीट आहे लागत ती करावी व्यवस्थित विवरातून परत जा बुजवू नकोस ते विवर पानसरेने न केला नाही विचार अगदी लहान असे विवर कैसे जाता येईल आज्ञाशीर सावंत मानून आत गेली विवरातून वीट डोक्यास लागलेली असून काढून नीट बसविली. महाराजांचा देह भव्य अगदी तेजपुंज दिव्य आगत महाराजांचे कर्तव्य सुगंध अगदी दरवळला नुकतीच पूजा केलेली दिसत गुलाब पुष्पे अगदी टवटवीत उद्भत त्यांचा घमघमाट सुटत प्रत्यक्ष सर्व पाहिले पानसरे स्वप्नदृष्टांतातून आनंदाने जागे होऊन समाधीत जे आले दिसून सर्व त्यांनी सांगितले. तात्या सहस्रबुद्धे मुंबईचे महाराजांनी त्यांना नेले गिरनारवर. महाराज म्हणाले 3 दिवस थांबविते सकाळ संध्याकाळ चहा घे मुठभर शेंगदाणे दुपारी खावे ऐसे सांगून महाराज बदले. येईन 3 दिवसांनी 3 महिन्यांनी महाराज आले. तात्याने घेऊन वरती गेले. एक शिळा काढण्यास सांगितले. प्रचंड शिळा होती ती गुरु आज्ञाप्रमाण मानून तात्या सरकवती हात लावून शिळा सरकता आली दिसून गुहा एक विस्तीर्ण गुहेत दोघेही उतरले. महाराज तात्यांना म्हणाले कोणी काही तुझं विचारले उत्तर देऊ नको मुळी. गुहेत दोघेही शिरले. महाराज मागे तात्या पुढे चाललेले. एक महान सत्पुरुष दिसले उच्च सनस्त तपस्वी. तात्यांना पाहता विचारत कोण तू काय ते येत. तात्या अगदी स्तब्ध असत. मागे महाराज दिसले त्यास महात्मा महाराज असं म्हणत. मागे आपले हिमालयात 250 वर्षापूर्वी होतं दर्शन. नंतर आजच महाराज गाणगापूरला गेले. पुजाऱ्यास ब्राह्मणंतर वाटले. महाराजच त्यांनी हाकलून दिले. महाराज तिथून निघाले. रुद्रघाटावर महाराज बसले. निर्गुण पादुकावर उपचार चालले. पूजा अभिषेक मंत्र सगळे पुजारी करू लागले. जे जे उपचार पादुकावर ते तसेच महाराजांच्या मस्तकावर येऊ लागले. जर घाटावर लोक पाहत स्नान घातले पादुकास स्नान झाले महाराजास पंचामृत घालता पादुकास महाराज मस्तकी आले. ते मंत्र म्हणण्याच्या घाईत पुजाऱ्याचे हे लक्षात न येत. जेव्हा पुजारी फुले वाहत गडबडून ते गेले तेव्हा ते निर्गुण पादुकावर फुले वाहावे ते लगेच गडप व्हावे. महाराज मस्तकी ते पडावे ऐसे घडत चालले. काही पुजारी सोहळ्यात रुद्रघाटावरून पाणी आणत महाराज मस्तकी फुले पडत पाहून चकित झाले. जाऊन मंदिराच्या गाभाऱ्यात इतर पुजाऱ्यांना ते सांगत रुद्रघाटावर एक माणूस बसत दिसतो भिकाऱ्यासारखा बरे त्याच्या डोक्यावरती फुले सारखे पडत. ते सर्व पुजारी चकित होती. जाऊन त्यांनी पाहिले ज्याला आपण हाकलून देत तोच हा माणूस असत. जे आपण उपचार करत पूजा फुले वाहिले केले निर्गुण पादुकावरती हे आले त्यांच्या मस्तकावरती. पुजारी सर्व शाळती शरण आले महाराजांना. निर्गुण पादुकांचे घेणं दर्शन सोहळ्याचे कडक बंधन निर्गुण पादुकांचे स्पर्श दर्शन कुणाला होत नसेच. ऐसे असताना गाणगापुरात एकदा महाराजांना थोरात निर्गुण पादुकावर डोके टेकवीत स्पर्श दर्शन घेतले. सोलापूरच्या जनार्दन बुवाला महाराज घेऊन गेले पूर्वपूरला. रात्री झोपेतून पहाटेला दोघे बाहेर निघाले. एके ठिकाणी बंद दार दिसले. महाराजांनी लाथेत ते उघडले. दोघेही आत शिरले. गुहा होती तेचा आत देवारा होता गुहेत. त्यावर जनार्दन बुवा बसवीत महाराज यांच्या मुस्काडीत मारित समाधी लागे जनार्दना. पुन्हा मुस्काडीत मारून जनार्दन बुवांची समाधी उतरून त्या जागेकडे बोट करून महाराज त्यांना म्हणाले श्रीपाद शिवल्लभ या पूर्वपुरुष क्षेत्रात येथे ध्यानस बसण्याची जागा ही मुक्त करण्या बालगंधर्वाला मी आलो सोलापूरला. गंधर्व सोडून जनार्दन बुवाला धरले. महाराज म्हणाले साक्षात्कारी देवी भक्त पंढरपूरकर मनोहरपंत ओंकारनाथ बसवे यांना सांगत आज सोलापुरात शुभराय महाराजांच्या मठात एक महान सत्पुरुष येतो. दोघे त्यांच्या दर्शनास जात. मनोहरपंत म्हणाले बसवे हे शंकर महाराज असत. तुमचे जीवन मानसेपर्यंत जेव्हा जेव्हा महाराज भेटत तेव्हा नमस्कार करावा. फक्त त्यांना नमस्कार करा. काहीही मागू नका. त्यांना देऊ नका काही. त्यांना समर्थ आहेत महाराज व्यासपीठावर बसत. दोन्ही चरणे जोडून असत. भस्मे चरणावर मस्तक ठेवत आनंदून गेले. ते चरणांचा स्पर्श होता क्षणी दिव्य आनंद झाला जणी. उजवा हात महाराजांनी उगारला लगेच भस्मे यांच्या पाठीत. महाराज धक्का मारित पान कुटून देण्यास सांगत. भस्मे पान कुटीत. भस्मे पान तंबाखू देत. रोज येण्यास महाराज सांगत. हेच पहिले दर्शन असत महाराजांचे. भस्मेंना महाराजांनी मारता थपका. भस्मेंना काढला परमार्थाचा फपका. उजव्या हाताचा मिळता सबका. परमार्थदार उघडले. भस्मे रोज मठात येत. महाराजांचे दर्शन घेत. पान कुटून तंबाखू देत. चरणसेवा करीत. भस्मे यांचे कापड दुकान मुंबईत हुंडी लिहून 2,000 रुपयाची हुंडी लिहून रक्कम काही जमिना घातले महाराजांच्या कानावर. गुलबर्ग्या पलीकडे भागीदार त्यांच्याकडे भस्मे जात सत्वर व्यवस्था झाली रकमेची. भस्मे रक्कम घेऊन निघाले. उरुसामुळे वाहन न मिळे. भस्मे चालत निघाले. वेळ होती रात्रीची. चोरांची भीती फार असत. तेवढ्यात एक गृहस्थ येत. उंच कोंबडी काठी असत. भस्मे संगे चालला. भस्मे अगदी घाबरत. चोर असावा हा निश्चित. तो पान सुपारी त्यांना देत. राजकारण भस्मे बोलत. बरेच अंतर सोबत करून तो गृहस्थ गेला निघून.
भस्मे गाडीने येऊन महाराजांना भेटले. भस्मे यांना महाराज म्हणती, खास तुमच्या सोबतीसाठी मी पांडुरंगास पाठविले करी काठी अंगी घोंगडी उंच तो. त्याला पाहून घाबरलास, त्याला चोर समजलास, राजकारण बोललास, नावही त्यांचे न विचारले, पान सुपारी दिली तुला, त्या माझ्या पांडुरंगाला तू चोर समजला. रागात म्हणाले महाराज. भस्मे यांना खून पटली. महाराजांची चरणे धरली, क्षमा करावी, चूक झाली. चरणी मस्तक ठेवले. ज्यांच्या संरक्षणास ज्यांनी पाठवले पांडुरंगास, त्या तिघांच्या अधिकारास तिघेच जाणू शकत. रामभाऊ कोराड मास्तर एकदा महाराजा म्हणत, आज बादलीवर दारू तुम्ही पित, शोभते का तुम्हा हे? महाराज शिवाय देत मास्तरास, मी दारू प्यालो म्हणतोस, माझ्या मुखाचा घेईवास. तोंड त्यांनी उघडले. महाराजांच्या मुखातून गुलाब पुष्पांचा सुगंध दरवळत. गुलाब पुष्पांचा सुगंध छान सर्वत्र गेला दरवळून. कोराड झाले चकित. 50 सिगारेट डब्यात असत. महाराज एक शिलगावत, तिच्यावर साऱ्या उडीत. डबाच लागे प्रतिवेळी. कित्येक डबे दिवसात. महाराज सहज फस्त करीत. अंगारा म्हणून ती राख देत. कामे होत लोकांची. भस्मे महाराजांना बोलावित. महाराज त्यांच्या दुकानी जात. द्राक्ष आणण्या मुनिमा सांगत. चहा किती आणू विचारले. 22 कप म्हणत. 22 कप महाराज म्हणत. महाराज द्राक्षे 2 द्राक्षे घेत. तोच दर्शना 20 लोक येत. चहा दिला सर्वांना. द्राक्षे प्रसाद देण्यास सांगता. द्राक्षे दिली सर्वांस. चहा द्राक्ष सर्व मिळत. लिहिल्याच महाराजांची ही सन 1946 नवरात्राष्टमी असत. महाराज तुळजापूरला जात. सोलापूर भक्ता समेत. प्रचंड गर्दी मंदिरात. भस्मे राजेशाही थाटात. हटजाव असे ओरडत. लोक सरकले बाजूला. भस्मे आणि महाराज देवीच्या गाभाऱ्यात जात. वैशिष्ट्यपूर्ण सांकेतिक भाषेत महाराज देवीशी बोलले. दोघेही तेथून बाहेर येत. आले मागील दरवाजात. घोडा होना महाराज म्हणत. भस्मे वाकले लगेच. भस्मे त्यांच्या पाठीवरती. महाराज ऐटीत पहा बसती. भस्मे घोड्यासारखे धावती. महाराजांना घेऊन भारतीबुवाच्या मठात देवीच्या पलंगापर्यंत वाऱ्यासारखे भस्मे जात. इतर भक्त मग आलेच. तेथे कोणी भोपी नसत. दरवाजा खोल महाराज म्हणत. भस्मे चौकडीसह दरवाजा काढत. पलंगावर बसले महाराज. मधुबुवा समोर बसवून त्यांची उजवी करंगळी कापून महाराजांनी रक्त काढून आपल्या भाळी लाविले. महाराज भस्मे निघाले. घोडा महाराज पुन्हा बदले. भस्मे पुन्हा घोडा झाले. महाराज पाठीवर बसले. दरवाजा काढला. भोप्यासकडे तलवारी घेऊन ते मारणे आले. इतर भक्त त्यांना म्हणाले, काढणारा गेला पुढेच. तशाच स्थितीत महाराजासह देवीस प्रदक्षिणा घालून साऱ्या पायऱ्या वेगाने चढून रस्त्यावरती थांबले. दादा फुलारी यांच्या पाठीवर महाराज बसले. नंतर त्रस्त फुलारी झाले फार. महाराजांच्या ओझ्याने तेथेच भोप्याच्या खोलीत हे सर्व उतरले असत. त्या खोलीत सर्व जात. महाराज समचरण बसले. महाराजांच्या चरणावरती भस्मे मस्तक टेकविती. अष्टभाव त्यांचे जागृत होती. ब्रह्मानंदात मग्न ते. जेवणे उरकून घेण्यास महाराज सांगत इतरास. भस्मे भानावरती येत बसले महाराजांसमोर. महाराज मोठ्याने म्हणाले, हिंदुस्थान हिंदूंना दिले, पाकिस्तान यवनांना दिले. आवेशात बोलले. महाराजांचे हे भाकीत 1 वर्षाने खरे ठरत. हिंदुस्थान पाकिस्तानात होतं. भारत आहे साधू बंगला. दुसऱ्या दिवशी तुळजापूरहून भस्मे महाराजांना भरवून सर्वांची भोजने होऊन मोटारीतून परतले. महाराज बसत मोटारीत. भस्मे यांना समोर बसवत. महाराज त्यांचा फोटो काढीत. महाराज त्यांचा फेटा काढीत. चरणे मस्तक ठेविली. दोन्ही चरणे महाराजांनी भस्मेंच्या मस्तकावर ठेवून भस्मे केले रंगोनी. चरणस्पर्श होताच महानंदाचा तो क्षण. ज्याची त्यालाच याची जाण. महाराजांनी दिव्य खान भस्मे यांना दिलेच. भस्मे यांच्या डोक्यावर महाराजांची चरण कमले सुंदर दिसू लागली. स्पष्ट मनोहर शिक्कामोर्तब जाहले. यवन सत्पुरुष महबूब. एकदा महाराजांची गाठ पडत. महाराज त्याला खडसावत. धंदा मांडला काय तू? एवढ्यासाठी का तू जन्मला? महबूबाग देव शाळला. पुन्हा सोलापुरात कधी न दिसला. काही सत्पुरुष असेही देवसळे महाराजांचे भक्त. त्यांच्या अंगात महाराज येत. महापौर राजाराम बुरगुल एकदा गेले भेटण्या. देवसळ्यांना जेव्हा संचार होतो, शरीर त्यांचे लाकडा समान बनत. अगदी शंकर महाराज दिसत. प्रत्यक्ष बुरगुल पाहत. देवसळे संचारत. बुरगुलशी तेलगूत बोलत. संचार संपता बुरगुल वदत, तुम्हाच तेलगू येते का? देवसळे त्यांना सांगत, तेलगू मला मुळी न कळत. संचारात तेलगू कैसे बोलत? संचारात वदती महाराज. एकदा भोर येते कारखान्यास जमीन विकत घेण्यास. बुरगुल खासदार गंगाधर कुचन रामकृष्ण बेत मंत्री हे मोटारीने चालले असत. पद्मावती जवळ पुण्यात मोटार चालली वेगात. तेव्हा बुरगुल म्हणाले, महाराजांची समाधी इथे, आपण दर्शन घेऊन जाऊ सारे. येताना पाहू दोघे बदले. मोटार चालली जोरात. महाराजांच्या मठासमोर बंद पडली मोटार. ड्रायव्हर निष्णांत असे भार. चोख मशिनरी सर्वही. ड्रायव्हरने प्रयत्न केले नाना, मोटार चालू होईना. आणण्या मेकॅनिकलला. ड्रायव्हर गेला गावात. दोघांना बुरगुल म्हणत, मोटार दुरुस्त होईपर्यंत दर्शन घेऊन येऊ परत. आले समाधी मठात समाधीस लागून महाराजांची मूर्ती असून त्यांच्या मुखात सिगारेट पेटवून ठेवलेली दिसत असे. बुरगुल पाहत दर्शन घेऊन धूर निघे सिगारेटमधून. तसाच महाराजांच्या नाकातून धूर निघे स्पष्ट दिसे. दृश्य हे तिघांनीही पाहिले. चकित झाले. दर्शन घेतले. ड्रायव्हर आला. मोटारीत बसले. मोटार सुरू झालीच. मेकॅनिक मुळी न मिळत. दर्शनासाठीच मोटार थांबत. दर्शनाने फायदा होत. आणखी एक यांना भोरची जमीन विकत मिळत. अत्यंत अल्प किमतीत. महाराज दर्शनाचा हा प्रभाव असत. ऐसे बुरगुल सांगत. महाराजांच्या चरणावर टेकवून भावे मम शिर. दशम अध्याय मनोहर पूर्ण येथे जाहला.
संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.